अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत। अमोल मुद्दाम अपर्णाला विचारत असतो की मा तुला ही फुलं कोणी पाठवली आणि त्यावर अपर्णा त्याला खोटं सांगते की माझं एक काम सुरू आहे ना, त्यासाठी मला ही फुलं पाठवली आहेत। तर अमोल मुद्दाम म्हणत असतो की मा असं वाटतंय की तुझं काम खूपच छान सुरू आहेत आणि ही फुलंसुद्धा खूप छान आहेत आणि मग तो फुलांबद्दलच बोलत राहतो। त्यामुळे मोना त्याला विचारते की काय झालं छोटे सरकार, तुम्ही एवढे प्रश्न का विचारत आहात? आणि त्यामुळे अमोल म्हणतो कारण ही फुलंसुद्धा माझ्यासारखीच छान आहेत ना म्हणून। आणि मग त्यानंतर अपर्णा अमोलला सांगते की तू जाऊन आता खेळ, मी सुद्धा ऑफिसला जाते। आणि त्यावर तो हो म्हणत घरात जातो। तर मोना अपर्णाला विचारत असते की अर्जुन दादांनी अचानक तुम्हाला ही फुलं का पाठवली असतील, कारण आता त्यांचा साखरपुडा झाला आहे ना, हे असं वागणं बरोबर दिसत नाही। आणि त्यावेळी अपर्णा म्हणते की तू तुझ्या मर्यादेत राहून बोल आणि त्याने ही फुलं का पाठवलीत हे मी त्याला स्वतः विचारेल, तू या सगळ्यामध्ये पडू नको। आणि मग ती तेथून निघून जाते। मोना मात्र स्वतःशीच म्हणत असते की हे दोघेजण एकत्र यायला नको, नाहीतर आम्ही जे काही ठरवलंय ते सगळं पाण्यात जायचं। दुसरीकडे रुपाली आर्याच्या पाठोपाठ घरात येते आणि ती आर्याला विचारत असते तू आणि भाऊजी कायम एकत्रच असताना, त्यावर आर्या सांगते की नाही जाऊबाई, ते आमच्या कामावर डिपेंड आहे। आणि त्यावर रुपाली म्हणते की असं काहीतरी कर जेणेकरून तू आणि अर्जुन भाऊजी कायम एकत्रच राहाल, कारण जेव्हापासून तुमचा साखरपुडा झाला आहे तेव्हापासून ती अपर्णा बिथरली आहे। अर्जुन भाऊजींना परत मिळवण्यासाठी ती आता काही करू शकते, त्यामुळे तू सावध राहणं गरजेचं आहे। त्यावर आर्या म्हणते की हो जाऊबाई, ते कळतंय मला, मात्र त्या कलेक्टर आहेत। तर रुपाली म्हणते की कलेक्टर असेल ती स्वतःच्या घरची, ही सगळी नाटकं तिची इथे चालणार नाहीत। आता काही झालं तरी ती अर्जुन भाऊजींच्या आयुष्यात परत येता कामा नये। आणि तुला माहिती आहे की अर्जुन भाऊजी गेल्या 7 वर्षांपासून एकटे आहेत, त्यांना प्रेमाची आस आहे। त्यामुळे तू आता असं काहीतरी कर, त्यांच्या डोक्यात तुझ्याशिवाय दुसरा कोणताही विचार येतच कामा नये। आणि त्यावर आर्यासुद्धा हो म्हणते आणि मग ती ऑफिसला जाते। तर रुपाली म्हणत असते की आता या अपर्णाला जर परत यायचं असेल तर खरंच खूप अवघड होईल, कारण भाऊजींच्या मनात सुद्धा तिच्याबद्दल जागा आहेच, पण मला असं होऊ द्यायचं नाही आहे। आणि मग ती लगेच मोनाला कॉल करते आणि तिला भेटायला बोलावते। दुसरीकडे आर्या आणि अर्जुन नाश्ता करण्यासाठी थांबलेले असतात, मात्र अर्जुनच्या डोक्यात सतत अप्पीने फुलं का पाठवली असतील याचाच विचार सुरू असतो। आणि याच गोष्टीवरून आर्या आणि अर्जुनचे वाद होतात। अर्जुन म्हणत असतो की तू प्लीज चिडचिड करू नको, मला हे सगळं संपवायचं आहे। तर आर्या म्हणते पण कधी संपवायचं आहे? त्या अपर्णा मॅडम खूप हुशार आहेत, त्या प्रत्येक वेळी तुला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावतात आणि तू जातो सुद्धा, मग मी या सगळ्याचा काय अर्थ लावायचा? त्यावर अर्जुन म्हणतो की मला फक्त आजचा एक दिवस दे, मी या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावतो। त्यावर आर्या म्हणते ठीक आहे, मी तुला आजचा दिवस देते, आज सगळं संपवून टाक। आणि ती गाडीतून रागातच निघून जाते। तर दुसरीकडे गायतोंडे अपर्णासोबत बोलत असतात आणि मग त्यावेळी अपर्णा त्यांना काल घडलेला सगळा प्रकार सांगताना म्हणते की अर्जुन आणि मी त्या ठिकाणी अडकलो होतो, त्यावेळी अर्जुन मला म्हणाला की आता आपले मार्ग वेगळे आहेत, मात्र आज सकाळी त्याने माझ्या घरी फुलं पाठवली आणि त्यावर सॉरी लिहिलं होतं। आणि ते ऐकून गायतोंडे खुश होतात, ते म्हणतात की खरंच अर्जुन सर सॉरी म्हटले का? त्यावर अप्पी म्हणते की हो ना, पण या सगळ्याचा अर्थच मला आता कळत नाही आहे, नक्की काय आहे त्याच्या मनात? तर गायतोंडे म्हणतात की मॅडम, मला असं वाटतं की तुम्ही एकदा त्यांच्याशी याविषयी बोलायला हवं। तर अप्पी म्हणते की खरं तर मला आता जास्त भेटणं नको वाटते, कारण त्याचा साखरपुडा झाला आहे आणि माझ्यामुळे मला त्याच्या आयुष्यात कोणताही प्रॉब्लेम नको आहे। पण गायतोंडे तिला समजावतात की मॅडम असं काही होणार नाही, पण तुम्ही एकदा त्यांच्याशी बोला। तर दुसरीकडे रुपाली आणि मोनाची भेट होते आणि त्या दोघेही एकदमच एकमेकींना सांगतात की आज फुलं पाठवलीत। आणि मग त्यानंतर रुपाली विचारते की म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, भाऊजींनी फुलं पाठवलीत का? आणि त्यावर मोना म्हणते हो, आज सकाळीच अर्जुन कदम यांच्या नावाने आमच्या घरी फुलं आली। तर रुपाली म्हणते आणि आमच्या घरी त्या अपर्णाच्या नावाने, मात्र मला माहिती आहे की अर्जुन भाऊजींनी फुलं पाठवली नाहीत। तर मोना म्हणते आणि मला माहिती आहे की वंसांनी फुलं पाठवली नाहीत। आणि मग त्या दोघींनाही प्रश्न पडतो की नक्की कोणी त्या दोघांना एकमेकांच्या नावांनी फुलं पाठवली असतील।
आणि मग त्यानंतर त्यांचा घरच्यांवर सुद्धा संशय जातो. मात्र घरातलं तर कोणी असं करणार नाही याची त्यांना खात्री असते. आणि मग त्यानंतर रुपाली म्हणते की मोना, तू तुझ्या घरच्यांवर लक्ष ठेव, मी माझ्या घरच्यांवर लक्ष ठेवते. काही झालं तरी ते दोघेजण एकत्र येता कामा नये, नाहीतर माझ्या अपेक्षांवर पाणी फिरेल. त्यावर मोना विचारते कोणत्या अपेक्षा. मात्र त्याबद्दल रुपाली तिला काही सांगत नाही. ती फक्त म्हणत असते की काही झालं तरी ते दोघेजण एकत्र येता कामा नये. आणि त्यावर मोनासुद्धा हो म्हणते. तर दुसरीकडे अर्जुन ऑफिसमध्ये आल्यानंतर अपर्णा त्याला विचारते की अर्जुन, हे काय चाललंय तुझं. तर अर्जुन म्हणत असतो की अप्पे, मीच तुला विचारणार होतो की हे काय चाललंय तुझं. आणि ते दोघे एक साथच एकमेकांना विचारतात की फुलं का पाठवली. आणि मग त्यानंतर अर्जुन विचारतो, फुलं म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की मी फुलं पाठवली. त्यावर अप्पी म्हणते, हो, तुझ्या नावाने माझ्या घरी सकाळी फुलं आली, त्यावर लिहिलं होतं की सॉरी अर्जुन कदम. तर अर्जुन म्हणतो, आणि तुझ्या नावाने माझ्या घरी फुलं आली. तर अप्पी म्हणते की मी फुलं पाठवली नाही आणि तू तर पाठवली नसशीलच ना. त्यावर अर्जुन म्हणतो हो. तर अप्पी हसतच म्हणते की मला माहीत होतं, तसाही तू कधी सॉरी म्हणतो. आणि ते ऐकून अर्जुन म्हणतो की हे काय करतेस तू, हसायला काय झालं. तर अप्पी हसत म्हणते की काही नाही अर्जुन. आणि मग त्यानंतर अर्जुन म्हणतो की अप्पे, तुला काही फरक पडत नसेल, मात्र माझं आयुष्य इकडे उलटं पालटं झालं आहे. आणि त्यावर अप्पी म्हणते की अर्जुन, असा कसा बोलतोस रे तू, मला काही फरक पडत नसेल म्हणजे. अरे कालच तू म्हणाला ना की आपल्या दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्यात, आणि जर आज तुझ्या नावाने माझ्या घरी फुलं आलीत तर मला काहीतरी वाटणारच ना. आणि ते ऐकून अर्जुन गप्प बसतो. त्यानंतर मग ते दोघेजण बाहेर जाण्यासाठी निघतात. तितक्यात अपर्णाच्या नावाने एक पार्सल येते. अपर्णा ते पार्सल उघडते तर त्यामध्ये मैतीचे सामान असते. आणि ते सामान बघून अपर्णा आणि अर्जुनला तर मोठा धक्काच बसतो. त्याचसोबत त्यामध्ये एक चिठ्ठीसुद्धा लिहिलेली असते. आणि त्यामध्ये असं लिहिलेलं असतं की मॅडम, जर तुम्ही 4 दिवसांमध्ये ड्रग्जवरची कारवाई थांबवली नाही तर आम्हाला तुम्हाला आयुष्यातून उठवावंच लागेल. आणि यामध्ये जो हार आहे त्यातील एक तुमच्या फोटोवर आणि दुसरा तुमच्या एक्स हजबंडच्या फोटोवर चढवावा लागेल. आणि ही धमकी ऐकून अपर्णा आणि अर्जुन खूप चिडतात. अर्जुन म्हणत असतो की आता काही करून लवकरात लवकर याला पकडायलाच हवं. तर अपर्णाला सगळ्यात जास्त अमोलचीच काळजी वाटत असते. मात्र ती अर्जुनला याबद्दल काही बोलत नाही. तर गायतोंडे तिला सांगत असतात की मॅडम, तुम्ही अमोलबद्दल सरांना सांगायला हवं. मात्र अप्पीला असं वाटत असतं की जर अमोलचा विषय काढला तर गोष्टी अजून कॉम्प्लिकेटेड होतील. आणि मग त्यानंतर अर्जुन आणि अप्पीचं याविषयी बोलणं होतं. अप्पी म्हणत असते की त्याला आपल्या दोघांबद्दल माहिती आहे, म्हणजे नक्कीच आपल्या कुटुंबाबद्दल सुद्धा माहिती असणार. त्यावर अर्जुन म्हणतो हो, आणि तो खूप धीट दिसतोय. तर गायतोंडे म्हणतात की मग आपण काही दिवसांसाठी कारवाई थांबवायची का. मात्र अपर्णा म्हणते की नाही गायतोंडे, आपण कारवाई थांबवली तर आपण घाबरलो असा अर्थ निघेल. अर्जुनही म्हणतो की हो गायतोंडे मॅडम अगदी बरोबर बोलत आहेत. आता आपण अजून कडक बंदोबस्त ठेवायला हवा, म्हणजे तो माणूस नक्की काही ना काही चूक करेल आणि आपल्या हाती लागेल. त्यावर अप्पीसुद्धा हो म्हणते. आणि मग त्याचसोबत ते दोघेजण त्यांच्या घराच्या बाहेर सिक्युरिटी वाढवायचं ठरवतात. त्यानंतर मग रात्री जेव्हा अप्पी घरी येते तेव्हा तिला समजतं की दिप्या बाहेर गेला आहे. त्यामुळे ती खूप घाबरते. ती मोनाला सांगत असते की तू लवकरात लवकर दिप्याला कॉल करून घरी बोलावून घे. आणि त्यावेळी अमोल अप्पी आणि अर्जुनचं चित्र काढत असतो. तो ते चित्र अपर्णाला दाखवत असतो. मात्र तिचं त्याकडे लक्ष जात नाही. तिला दिप्याची खूप काळजी वाटत असते आणि ते बघून अमोल नाराज होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत जेव्हा अप्पी घरच्यांना त्या धमकीबद्दल सांगते तेव्हा ते सगळेजण खूप घाबरतात. तर दुसरीकडे रुपाली मुद्दाम आर्या आणि अर्जुनच्या लग्नाचा विषय काढते. मात्र अर्जुन तिला स्पष्टपणे सांगतो की आता जोपर्यंत हे धमकीचं प्रकरण मिटत नाही तोपर्यंत कोणीही लग्नाचा विषय काढू नये. आणि त्यामुळे रुपालीला गप्प बसावं लागतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.